अधिक मासानिमित्त आणि धोंड्याचा महिना असल्यामुळे आईची ओटी भरायची आहे. तर आज आईची ओटी भरून घेणार आहे. ब्लॉगमध्ये नक्की रहा, ब्लॉग नक्की स्किप करू नका. आज मी तुम्हाला अंबाजोगाईचं आमचं ऐतिहासिक मंदिर दाखवणार आहे. मुकुंदराज मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव आहे मुकुंदराज मंदिर. तर इथे दरवर्षी यात्रा भरलेली असती. 2 दिवस यात्रा असती आणि लहानपणापासूनची आमची आठवण आहे. आणि वातावरण इकडचं व्ह्यूज जर बघितलं ना तुम्ही, अप्रतिम व्ह्यूज आहे, अप्रतिम. एवढं सुंदर बघण्यासारखं आहे. पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि डोंगरामध्ये मंदिर आहे. तर खरंच एक एक वेळेस असं वाटतं ना की अख्ख्या डोंगरामध्ये कोरून म्हणजे एक शिवशंकरांचंच रूप आहे. मुकुंदराज महाराज जे आहेत ना, ते शिवशंकराचंच रूप आहेत. तर नक्कीच तुम्हाला ते मंदिर दाखवणार आहे. आणि अख्ख्या डोंगरामध्ये त्यांचं मंदिर मध्ये कोरून केलेलं आहे. तर हे पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि झाडी इकडे तर एवढी झाडी आहे ना की काय सांगायचं, एवढी झाडी आहे, खूप झाडी आहे. आणि मोर असतात तिकडे. मोर पण मी थोडंसं शूट घेतलेलं आहे, आम्हाला मोर पण दिसला, तर तेही मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर एवढं सुंदर मंदिर आहे आणि इकडचं वातावरण तर काय सांगायचं तुम्हाला, बघू शकतात तुम्ही. हे डोंगराळ पूर्ण हे डोंगरात कोरलेलं आहे. हे एवढं सुंदर केलेलं आहे ना मंदिर. खूप ऐतिहासिक काळातलं आहे हे मंदिर. आता लहानपणापासून तर आम्ही जे ऐकलेलं आहे किंवा जे बघितलेलं आहे ना, ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. पण खूप सुंदर आहे. जर कधी तुम्ही अंबाजोगाईमध्ये आलात ना, नक्की हे मंदिर पहा. आणि पूर्ण डोंगरात वसलेलं मंदिर आहे हे. पण मध्ये काही मला जास्त शूट करू दिलं नाही, कारण की तिथले महाराज जे आहेत ना, ते मधीपर्यंत शूट करू देत नाही आहेत. त्यामुळे बाहेरूनच जेवढं शक्य होईल ना तेवढं मी शूट केलेलं आहे. कसं असतं, काही मंदिरामध्ये अलाउड नसतं शूट वगैरे करायचं, तर तसंच आहे इकडे पण. मला मधी म्हणजे बाहेरून केलं मी सर्व काही शूट, पण मंदिरामध्ये मला शूट करू दिलं नाही. त्यामुळे मग मी बाहेरचाच तेवढा व्ह्यूज म्हणजे व्हिडिओमध्ये क्लिक केला आहे. तर नक्की तुम्हीही या आणि हे पुरातन काळातलं मंदिर नक्कीच पहा. खूप छान आहे, खूप छान मंदिर आहे. आमचं तर म्हणजे बचपनच इथं गेलेलं आहे, पण मी स्पेशली आज मुलांना दाखवण्यासाठी अंबाजोगाईच्या या मंदिरामध्ये मुलांना नेलं होतं. अजून एवढे ठिकाण आहेत ना बघण्यासारखे. जेव्हा पण मी कधी जाईल ना अंबाजोगाईला नेक्स्ट टाईम, तर त्यावेळेस मी नक्कीच अजून जेवढे नवीन नवीन ठिकाण आहेत ना, ते नक्कीच तुमच्याशी शेअर करेन आणि तुम्हाला व्हिडिओद्वारे ते मी दाखवीनच. इकडे आम्ही थोडंसं नारळ वगैरे फोडला आणि बसलं होतं निवांत, कारण की मंदिरामध्ये आलोत ना एक 10-15 मिनिट तर बसायलाच पाहिजे. मग बसलात आणि मग निघालात आणि पायऱ्या चढायचं. इकडे बघू शकतात मोर. तर पायऱ्या चढायचंच थोडंसं हे आहे. जाताना काहीच वाटत नाही, पण येतानाच थोडेसे पाय आपले गळून जातात. प्रत्येकांचं तसंच होतं. आणि लहानपणापासूनचा तो अनुभव आहे आमचा, की आम्ही जाताना एवढे मजेमध्ये जायचात ना पायऱ्यावरून, पण येताना मात्र आमचे पाय पूर्ण असे गळून जायचे. असं आहे, एवढे पाय दुखायचे. तर इकडचं बघा व्ह्यू बघा, पूर्ण डोंगराळ भाग. आणि पावसाळ्यात तर खूपच छान वाटतं इकडं. आणि मुकुंदराज मंदिर आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर इकडेच मंदिराच्या थोडं पुढे आलं ना, तर इकडे एक पार्क आहे. मग मुलं म्हणले चला मम्मा चल आम्हाला पार्कमध्ये खेळायचं आहे, पार्कमध्ये जायचं आहे. मग म्हणलं चला आता 5-10 मिनिट त्यांना खेळूया. जवळच आहे हे पण, डोंगराळ भागातच आहे. पार्क पण बनवलेला आहे. आता खूप खूप छान झालेलं आहे. अंबाजोगाई तर एवढं डेव्हलप झालेलं आहे ना, ते खूप छान. पण ऐतिहासिक जर गोष्टी तुम्हाला कुठल्या पाहायच्या असतील ना, तर अंबाजोगाईमध्ये खूप बघण्यासारख्या आहेत खरंच. इकडे माझी वहिनी, माझे भाचे, गोलू, माझे मुलं सगळेजण मस्त एन्जॉय चालू होतं. मग म्हणलं आता मीही एन्जॉय करणार आहे. मग मम्मीला म्हणलं आपण दोघी पण आपण बसूया झोक्यावर. आणि मग मम्मी आणि मी मस्त आम्हीही थोडंफार एन्जॉय केलं. काय जीवनामध्ये काय सांगा, ज्या आपण आठवणी किंवा मग आपल्या जीवनात हेच एन्जॉय असतं, अजून काही एन्जॉय नसतं. जे आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना आपल्या लाईफमध्ये, तेच खूप महत्त्वाचं असतं. असं नाही आहे की आपण खूप मोठ्या ब्रँडेड मॉलमध्ये गेलो किंवा काय गेलो, त्याच काही मोठी गोष्टी नसतात. अशाही गोष्टी याच्यातच एन्जॉयमेंट असते. आणि हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे, ज्या दिवशी मला लातूरला परत यायचं होतं. तर अधिक मास असल्यामुळे मला आईची ओटी भरायची होती. मग आईचे पाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले, आईला कुंकू वगैरे लावून घेतलं आणि आज भरून घेणार आहे आईची ओटी.
तर अधिक मासामुळे सर्व सुहासिनी जेवढ्या पण महिला आहेत ना त्यांनी आईची ओटी भरायची आहे. आणि मग मी पण तसंच केलं. काल मम्मीला छान अशी साडी घेऊन आले मी लाल कलरची, कारण की लाल कलर मम्मीकडं नव्हता. काठापदराची साडी घेऊन आले, वटीचं सामान घेऊन आले, एक नारळ ठेवलं, बांगड्या ठेवल्या, मेहंदी कोण ठेवायचा आहे, शृंगाराचं जेवढं पण सामान आहे ना तर ते ठेवायचं आहे. 5 फळं ठेवायचे आहेत आणि आपल्या आईची पूजा आरती करून घ्यायची आहे आणि आईचा आशीर्वाद घ्यायचा आहे, कारण की या आईनंच आपल्याला जन्म दिलेला आहे आणि या आईमुळेच आज आपण जगामध्ये आलेलो आहोत. आणि हा व्हिडिओ आहे नंतर मग मम्मीनं आमच्यासाठी केले होते आज धिरड्या आणि आमरस. धिरड्या आणि आमरस कोणाकोणाला माहिती आहे नक्कीच सांगा मला. तर चुलीवरच्या खूप लहानपणाची मला आठवण आली, कारण की खूप वर्ष झालं मम्मीनं बनवलंही नव्हतं. इकडे धिरड्याचं चालू होतं आणि आमची जायची गडबड होती आणि मग मम्मी म्हणली नाही, खाल्ल्याशिवाय जायचंच नाही. आणि इकडे फोटोशूट पण केलं. तर मम्मीची साडी कशी वाटत आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. खूप सुंदर दिसत होती मम्मी पण. आणि मम्मीला आणि पप्पाला पण लाल कलरचा मी शर्ट घातला आणि थोडेसे फोटोशूट केले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा.